म्हणणार बोला पुढे, म्हणून तर बाया करतात बोला पुढे, बोला पुढे. पतीने सांगायचं आणि पत्नीने करायचं हा बोला पुढे. हे तेव्हापासूनची परंपरा आहे, आताचीच नाही. माता सतीने ठरवलं बोला पुढे. भोले शंकरांनी एक कथा सांगितली की सती माता म्हणायची हा बोला पुढे, सांगा पुढे. असं करता करता उद्धव गमनाची कथा आली. दादा थोडा ट्रबल कमी करा. उद्धव गमनाची कथा आली आणि त्यावेळे माता सतीला झोप लागली. कारण ती कथाच अशी आहे ना, त्या कथेमध्ये माझ्या भगवान गोपाल कृष्णाने उद्धवाला ज्ञान दिले. आणि बघा, एखाद्या माणसाला एखादं जर ज्ञान देत असेल ना तर पाप आडवं येतं मायबाप, झोप लागती. तुम्ही बघा, एखादा जर गुरु शिष्याला काही सांगत असेल तर लगेच जांभळी येते, झोप लागत नाही पण पाप आडवं येतं असं म्हटलं जातं. तसंच त्या सती मातेला झोप लागली. इकडे एका झाडावरून पोपटाचं पिल्लू खाली पडलं होतं आणि त्याने ती सगळी कथा ऐकली होती. त्याने विचार केला आता तर माता सती झोपली आणि भोले शंकरांनी डोळे उघडले आणि त्यांनी जर मला पाहिलं तर मला मारून टाकतील. भोले शंकरांनी कथा सांगायची, त्या पोपटाचे पिल्लू शुकाने हा बोला पुढे, बोला पुढे, बोला पुढे. ते पूर्ण कथा ऐकेपर्यंत त्या पोपटाच्या पिल्लाने भगवान शंकरांना हुंकारा दिला आणि कथा झाली आणि भोले शंकरांनी जय जयकार केला, गोपाल कृष्ण भगवान की. असा गणेशा केला आणि गणेशा केल्यावर सती मातेला जाग आली आणि पती स्वामी मला त्या उद्धव गमनाची कथा सांगा. भोले शंकर म्हणाले कथा पूर्ण झाली अगं सती. स्वामी मला माफ करा, मी झोपी गेले, मला परत कथा सांगा. मग भोले शंकरांना प्रश्न पडला, सती माता तर झोपली, मग हुंकार कोण देत होतं? सहज लक्ष पोपटाच्या पिल्लाकडे गेलं आणि पाहिलं. राग आला, लाल बुंद डोळे झाले आणि त्या पोपटाच्या पिल्लाच्या मागे लागले. पोपटाचं पिल्लू पुढे पळतय. त्या ठिकाणी बद्रिकाश्रम म्हणून व्यासांची पत्नी अर्णी माता बाहेर ओट्यावर बसली होती आणि जांभळी देत होती. जांभळी केलं तसं ते पोपटाचं पिल्लू अर्णी मातेच्या गर्भात गेलं. भोले शंकर शोधत शोधत व्यासांना विचारतायत, पोपटाचं पिल्लू पाहिलं का? मी नाही पाहिलं, कारण ते कळलंच नाही कधी मध्ये गेलं ते. भोले शंकरांना राग अनावर झाला होता. पण इकडे व्यासांच्या पत्नीच्या पोटात ते शुकाचं पिल्लू राहिलं. 1 नाही 2 नाही 12 वर्ष झाले. अर्णी मातेने व्यासांना सांगितलं, स्वामी अहो हे बाळ बाहेरच येत नाही. 1 वर्ष झालं, 8 वर्ष झाले, आता 12 वर्ष होतील तरीही हे बाळ मधीच, याला बाहेर बोलवा. व्यासांनी हात जोडले, हे बाळा तू कोण आहेस मला माहित नाही, तू महात्मा असू शकशील. कारण 12 वर्ष एकतर 3च असे व्यक्ती आहेत की जे आईच्या उदरात एवढे वर्ष राहिलेत. एक म्हणजे आदि शंकराचार्य, दुसरे शुकाचार्य आणि तिसरे म्हणजे माझे बंकट स्वामी महाराज. 18 वर्ष आईच्या उदरात राहिले. हे 3 व्यक्ती महत्व, हे 3 संत आईच्या उदरामध्ये यांनी जास्त दिवस सहवास केला. तर शुकाचार्यांना त्या व्यासांनी हात जोडले, बाळा बाहेर ये. सांगितलं, बाबा मी बाहेर येणार नाही, ही जी माया आहे ना ही खूप वाईट आहे. मी जर बाहेर आलो आणि मला मायेने स्पर्श केला तर मी संसारात अडकेल आणि मला संसारात अडकायचं नाही. मी श्रीमद भागवत कथा श्रवण केली भोले शंकरांच्या मुखातून, मला संसारात अडकायचं नाही. व्यासांनी सांगितलं, कोणीही संसारात तुला मायेचा स्पर्श करणार नाही, तू फक्त बाहेर ये, त्या कृष्णाचं नाव घे आणि बाहेर ये. शुकांनी त्या बाळाने भगवान गोपाल कृष्णांचा जय जयकार केला आणि आईच्या पोटातून आहे असं 12 वर्षाचं पोरग पुढे उभं राहिलं. म्हणून तर वर्णन केले, ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले, कापत कापत बाहेर आले, असं वर्णन केले महाराज संत महात्म्यांनी. बघा, ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले आणि नागवेची पळून गेले रे. 12 वर्षाचा मुलगा आहे असा बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर आई त्या व्यासांकडे बघितलंही नाही, असाच पळू लागला. व्यासांनी विचार केला, अरे पुत्रा थांब, अरे पुत्रा थांब. पुत्र पुढे पळतो, व्यास मुनी मागे पळतायत. पुत्रा थांब.
आपल्याकडे बघा, एखादा जर व्यक्ती ऐकत नसेल तर आपण काय म्हणतो, ऐ शुक शुक म्हणतात ना, ऐ शुक शुक. तसं ते व्यास मुनींनी आवाज दिला, अरे पुत्रा थांब, अरे शुका थांब. असं शुका शुका म्हणत म्हणत त्यांचं नाव पडलं शुकाचार्य. बोले शुकाचार्य भगवान की. असा त्यांचा जन्म झाला. म्हणून तर वर्णन केलंय, यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस तम सर्वभूत हृदयम मुनी मानतोस्मी. अशा शुकाचार्यांना, ज्यांची मुंजेही झाली नाही, अशा शुकाचार्यांना माझं वंदन आहे. व्यास पुत्र होते शुकाचार्य, तरी व्यास मुनींनी त्यांचा श्लोक न लिहिता पुत्राचा श्लोक का लिहिला हो ग्रंथामध्ये? कारण त्यांना माहित होतं की शुकाचार्यांचा अधिकार फार महान होता, खूप महान होते शुकाचार्य. अशी कथा भोलेनाथांनी सती मातेला सांगितली. तीच कथा शौनक आदी ऋषींनी सूतजींनी शौनक आदी ऋषींना सांगितली आणि तीच कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितली. एकदा 88,000 शौनक आदी ऋषी झाला. आपल्याला फक्त 1 तास कथा करायची, शेवटचा भाग चालू आहे, सगळ्यांनी शांत देऊन ऐका. 88,000 ऋषी, की त्या ऋषींना फक्त कथा, नामस्मरण हेच काम होतं, दुसरं काहीच काम नव्हतं. सतत देवाचं चिंतन. एक दिवस असं त्यांच्या मनात आलं, आता आपण नवीन काहीतरी ऐकलं पाहिजे. म्हणून ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा आम्हाला नवीन पुराण ऐकायचे, नवीन कथा ऐकायची. ब्रह्मदेवाने सांगितलं, तुम्हाला नवीन कथा ऐकायला मिळेल. मी तुम्हाला एक चक्र देतो, त्याचं नाव आहे मनोमय चक्र. ते चक्र देतो, त्याच्या मागे मागे तुम्ही जा आणि जिथे ते चक्र थांबेल तिथेच तुम्ही थांबा. असं म्हटल्याबरोबर ते मनोमय चक्र पुढे, शौनक आदी ऋषी पाठीमागे गेले. ते चक्र जाऊन थांबलं नैमिषारण्य या क्षेत्रामध्ये. म्हणून त्याच्याही श्लोकाचं वर्णन व्यासजी करतात. नैमिषे सुतमासीन भिवाद्य महामतीम कथामृत रसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. नैमिषारण्य हे तीर्थक्षेत्राचं ठिकाण. त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी शौनक आदी ऋषी थांबले आणि त्या ठिकाणी सूतजी आले. सूतजींना वंदन करून कथेला प्रारंभ झाला. सूतजींनी शौनक आदी ऋषींना कथा सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी विचारलं, सूत महर्षी आम्हाला सांगा, प्रत्येक जण या कलियुगामध्ये काळाला घाबरतोय, प्रत्येकाला मरणाची भीती आहे. या मरणातून जर बाहेर निघायचं असेल तर काय करायचं? प्रश्न विचारतात शौनक आदी ऋषी. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नान शेतवे श्रीमद भागवतम शास्त्र कलौकिरेन भाषितम. सांगितलं, काळाच्या मुखात प्रत्येक जण चाललाय, मग ह्यातून बाहेर येण्यासाठी शास्त्र कोणतं आहे? श्रीमद भागवतम शास्त्र. सूत महर्षींनी सांगितलं, जर काळाच्या मुखातून बाहेर यायचं असेल तर त्यासाठी एकच शास्त्र आहे, ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. माईला म्हणतात, आपल्याला मरण कधी येणार आहे माहिती का हो? जर मरण उद्या कधी येणार आहे हे माहित असतं तर आपण मरणाची तयारी आधीच करून ठेवली असती, जायचं नाही म्हणून कुठेतरी लपून बसलो असतो. पण आपल्याला जसं आपण जन्माला कधी येणार आहे हे आपल्याला माहित नाही, तसं आपण मरणार कधी हे सुद्धा आपल्याला माहित नाही. ते दोन्ही गोष्टी माझ्या भगवंताच्या हातात आहे. म्हणून तर म्हणतात, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. राजा असो, रंक असो, फकीर असो, प्रत्येकाला जायचंय. कारण जिंदगी जी आहे ना, ते भाड्याचं घर आहे मायबाप. आज आहे तर उद्या नाही. आज हे घरात राहतोय तर उद्या सोडून दुसऱ्याच्या घरात जावं लागतं. त्या मालकाने सांगितलं व्हा बाहेर, निघावंच लागतं, उचलावंच लागतं गाठुडं. तसं जिंदगी हे पण एक किरायाचं, भाड्याचंच घर आहे. एकदा देवाची आज्ञा आली की गठुडं उचलून निघावंच लागतं. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा.
मौत जब तुझका मौत जब तुझका मौत जब तुझका आवाज पड़ेगा मौत जब तुझका आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा बाहर निकलना पड़ेगा की उद्या जायचं हे आपल्याला माहित नाही मौत जब तुझको आवाज देगी एकदा ब्रह्मदेवाची माझ्या भगवंताची आज्ञा आली की तो लहान असू द्या तरुण असू द्या किंवा वयस्कर जरी असले तरी एकदा आज्ञा आली की निभावच लागतं जसं किरायाचं घर असतं आपलं आपण त्याला सजवतो नटवतो घरात सुंदर सुंदर प्रकारचं सामान आणतो पण ते घर आपल्या हक्काचं नसतं ना मायबाप तसं आपलं हे जे शरीर आहे हे किती जरी नटवलं किती जरी सोने दागिने घातले आज ना उद्या हे दागिने सुद्धा जाणार आहे सोबत आपलं काहीच येणार नाही म्हणून म्हणतात शाम के बाद होगा सवेरा देखना हो अगर दिन हो सुनहरा शाम के बाद होगा सवेरा देखना हो अगर दिन सुनहरा फूल फूला पे पाव फूला पे रखने से पहले तुझे कांटों से बना पड़ेगा जिंदगी तेरा ये बदली एक ना एक में बदलना पड़ेगा गोपाल कृष्ण भगवान की म्हणून सांगितलं जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिवस जायचंय महाराज पण जात असताना यासाठी एक शास्त्र सांगितलं काल व्याल मुखग्रास त्रास निर्नान शहेतवे श्रीमद भागवतम शास्त्र कलौकिरेन भाषितम जात असताना एक शास्त्र असं आहे की जे मनुष्याला मोक्ष मिळवून देतं ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराण एवढं झाल्याच्या नंतर शौनक आदी ऋषी प्रश्न करतात
हे सूत महर्षी, तुम्ही ज्ञानी आहात. वर्णन केले पहा. अज्ञानध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुतख्याय कथा सारम मम कर्ण रसायनम. तुमच्याकडे कोटी सूर्या एवढं तेज आहे, मग त्या तेजातलं थोडं तरी ज्ञान आम्हाला द्या की त्या ज्ञानाने आम्ही तृप्त होतो. आणि तदनंतर सूत महर्षींनी कथा सांगायला सुरुवात केली. ती म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य कथा. ऐका. भक्ती, ज्ञान, वैराग्य कोण होते हो हे? भक्ती नावाची एक दासी जी वृद्ध होती, पण भगवंताची काहीतरी लीला म्हणावी की ती तरुण झाली होती आणि तिचे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य ते मात्र वृद्ध झाले होते. असं एक चित्र वृंदावनामध्ये पडलं होतं. ऐका. एक चित्र होतं वृंदावनामध्ये. तुम्हाला माहिती आहे नारद महर्षी काय करत असतात? तो सतत भ्रमंती म्हणजे सतत फिरत असतात. माणसाने तीर्थयात्रा करावी. जोपर्यंत हात पाय चांगले तोपर्यंत मनुष्याने तीर्थयात्रा केली पाहिजे. पंढरपूरला गेलं पाहिजे. आषाढी कार्तिकीची वारी केलीच पाहिजे. महिला मंडळ आपल्या खर्डेवाडीतून कोण कोण येतो दिंडीला? कार्तिकी आषाढीला येतात का तुम्ही आळंदी पंढरपूरला? झोपल्या का काय? चहा पिऊन कोण कोण येतं? येतात ना सगळे. महाराज, आपला परमार्थ कसा माहिती का? जेव्हा नाक गळू लागतं, दात नसतात, त्यावेळेस म्हणजे सगळे 32च्या 32 रिटायर्ड असते, तेव्हा म्हणायचं आळंदीला जायचं, तेव्हा म्हणायचं पंढरपूरला जायचे. गुडघा दुखतो तेव्हा म्हणायचं पंढरपूरला जायचे. पण मी एक वाक्य बोलेल, जोपर्यंत आपला हा लाख मोलाचा देह चांगला आहे तोचपर्यंत तीर्थयात्रा करा. अहो, नारद महर्षींना काही काम नव्हते का? देवासारखे देवते, साधू संत महात्मे ते सतत फिरत राहायचे, सतत ब्रह्मंती करायचे, तीर्थयात्रा करायचे. मायबाप, पंढरपूरला किती आनंद आहे. एक आपण सगळेजण भजन करूया. पहा. मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी वाई हसत नाचत,
नाचत पंढरपूरला जायला पाहिजे मायबाप. जसं माझे नारद मुनी ब्रह्मंती करत होते, हातामध्ये चिपळ्या होत्या आणि त्यांचं भजन चालू होतं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारद महर्षी आले, वृंदावनामध्ये आले आणि वृंदावन या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्यांचं एक दृश्य दिसलं. त्या ठिकाणी भक्ती वृद्ध होऊन बसलेली दिसली आणि नारद मुनी जात होते. तर जाता जाता भक्तीने त्यांना पाहिलं आणि सांगितलं, भो भो साधो क्षणम तिष्ठ. काय म्हणते भक्ती साधू महात्म्यांना? भो भो साधो क्षणम तिष्ठ, अर्धा क्षण थांबा. नारद महर्षी थांबले आणि घडलेला प्रकार विचारला. सांगितलं, मी भक्ती आहे, मी ऐन मुलांची आई आहे, पण मी युवती झाले, तरुण झाले आणि माझे मुलं मात्र वृद्ध झालेत. काहीतरी करा साधू महात्मे, काहीतरी करा. नारद महर्षीचा चेहरा नाराज झाला. ज्ञानेश्वरी पारायण केलं, भगवद्गीतेचं पारायण केलं. ते ज्ञान वैराग्य उठून बसायचे, परत खाली पडायचे, काहीच उपयोग होईना. तेवढ्यात आकाशवाणी झाली, तप तप असा आवाज आला आणि नारद मुनी पुढे चालू लागले. तर जाता जाता सनकादिक पुढून येताना दिसले आणि त्यांनी नारद मुनींचा चेहरा बघितला. तर नारद मुनी दिसायला कसे होते उद्या आपण पाहणारच आहोत. उद्याच्या कथेमध्ये आपल्याला नारद मुनींची झाकी करायची. विचारलं, कथम ब्रह्मन दिनमुख. एखाद्याचा चेहरा पडला असेल तर आपण काय म्हणतो, का 12 वाजले चेहऱ्यावर. जेव्हा घड्याळाचे सगळे काटे एकाच जागेवर येतात आणि सरळ एका रेषेत उभे राहतात तेव्हा किती वाजलेले असतात? 12. तसंच नारद महर्षींचा चेहरा झालता. विचारलं, काय झालं? त्यावेळेस सांगितलं, तरुणी प्रभुता गेहे शाल्को बुद्धिदायक कन्या विक्र यनो लोभान दंपतीनांच कल्कनम. एक युवती ज्ञान वैराग्यांना घेऊन त्या ठिकाणी पडलेली आहे. त्यांना मुक्ती द्यायची, काय करायचं? मग सनकादिकांनी विचार केला आणि हरिद्वार या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कणखल येथे श्रीमद भागवत कथेचा प्रारंभ केला. आणि कथा प्रारंभ केल्याच्या नंतर भक्ती ज्ञान वैराग्यांना त्या ठिकाणी बोलवलं. कथा चालू होती आणि कथेचा श्री गणेशा झाल्याबरोबर भक्ती ज्ञान वैराग्याला मुक्ती मिळाली. भक्ती वृद्ध झाली, ज्ञान वैराग्य तरुण झाले आणि नाचत नाचत कथेमध्ये आले.
दर्शन घेतलं आणि विचारलं, सनकादिक मुनी, नारद महर्षी, आम्हाला सांगा आम्ही बसायचं कुठे? सांगितलं, भक्ती, जो कोणी भविष्यामध्ये श्रीमद भागवत कथेला येईल, मंडपाच्या आत प्रवेश करत असताना त्याच्या अंतकरणामध्ये तुम्ही तिघांनी बसायचं. म्हणजे जो मनुष्य कथेसाठी येतो त्या मनुष्याच्या अंतकरणामध्ये आधीच भक्ती ज्ञान वैराग्य बसतात, अशा या कथा, आणि त्या मनुष्याला मुक्ती मिळते. त्यावेळेस श्रीमद भागवतामुळे भक्ती ज्ञान वैराग्यांना मोक्ष मिळाला. असे श्रेष्ठ असणार हे श्रीमद भागवत महापुराण. पण भक्ती कशी असावी? भक्ती कशी असावी? भक्ती असावी माझ्या मीराबाई सारखी. एका गावामध्ये कथा होती, हा माझा लड्डू गोपाल. अशीच मीराबाई आली, लड्डू गोपालाला बघितलं आणि त्या महाराजांना म्हणाली, मला तुमचा कान्हा द्या, मला तुमचा कृष्ण द्या. एकदा आईला विचारलं होतं, आई माझे पती कोण असतील ग? एक मिनिट थोडं 5 मिनिटं तिला असं बाजूला घ्या, 2 मिनिटं मी सांगते तेव्हा या. लगेच नका आणू तिला ताई, तिला बाजूला बसवा थोडं. आणि सांगितलं, आईने सांगितलं की देवारातला कृष्ण हाच तुझा पती आहे. तेव्हा मीराबाई म्हणाली, ऐसे वरू को क्या वरू जो वरे मर जाए, मैं तो वरू मेरा सावरा जो कभी नहीं मर जाए. असे नवरे करून काय करणार? आज ना उद्या ते मरण पावणार आहे. पण माझा नवरा जर माझा सावरा, माझा श्रीकृष्ण गोपाल कृष्ण असेल तर तो माझ्यासोबत कायम राहील, असं मीराबाई आईला सांगते. महाराजांकडून मूर्ती घेतली आणि मूर्ती घेऊन एवढा त्या मूर्तीचा सांभाळ करू लागली. नवरा म्हणून त्याला खाऊ पिऊ घालायची, जवळ घ्यायची, सतत त्याच्याकडे बघून भजन करायची आणि नाचायची. एवढं वेड लागलं होतं माझ्या मीराबाईला श्रीकृष्णाचं. सगळे लोक नावं ठेवायचे, तरीही माझी मीराबाई माझ्या श्रीकृष्ण गोपाल कृष्णाला सोडत नव्हती. सोबत घ्यायची, हातामध्ये घ्यायची आणि त्याच्याकडे बघून आनंदात भजन करायची, नाचायची. हे आँख जो श्याम का दर्शन पिया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुखवा जो है हरि नाम का सुमिरन किया करे. फिर मोते से नहीं है शोभा ही हाथ की, ये हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. मीराबाई श्री कृष्ण भगवान परमात्म्याच्या भजनात नाचत येते. ऐसी लागे लगन तो गल गल हरी लगन तेरा हो गए मगन, ऐसी लगी लगन तेरा हो गए मगन, और तो गल गल हरी गुन गाने लगी, ऐसी लगी लगन तेरा हो गए मगन. फली चली
नहीं होते कभी बंदी जोबन कभी मीरा रानी दीवानी दीवानी हो गई ऐसी शादी लगन ऐका मीराबाई गोपाल भगवंताच्या मोहामध्ये बुडाली आहे. श्रीकृष्णाला हातात घेते, त्याच्याकडे बघते आणि नाचत नाचत भजन करते. लोक सगळे म्हणतात ह्या मीराबाईला येड लागलं येड. काय केलं हिला? आईने सांगितलं मीरा तू आजपासून घराच्या बाहेर जायचं नाही, घरात बसून राहा तू. तुला लोक नावं ठेवायला लागले. घरामध्ये बंद केलं तरी मीराबाईचा काही देवाच्या भजनाचा आनंद सुटला नाही. मायबाप शाळेत पैंजण, हातामध्ये चिपळी, गळ्यात विणा आणि नाचत नाचत माझ्या गोपाल कृष्णाचं भजन करते. एवढंच नाही, आईने ठरवलं लग्न लावून द्यायचं लग्न आणि मीराबाईचा विवाह करून दिला. असं वाटलं संसार केल्यावर तरी तिचा देवाचा नाच सुटेल, पण नाही. माझ्या मीराबाईने देवाला आपलं पती मानलं होतं. भजन चालू होतं, चिंतन चालू होतं. कोई रोकता नहीं बोलता नहीं, कोई रोकता नहीं बोलता नहीं। मेरा गोविंद गोपाल गाने लगे, मेरा गोविंद गोपाल गाने लगे। बैठे संता के संग रंग महल के रंग, बैठे संता के संग रंग रंगों मेरा प्रीतम दीवानी मनाने लगी। होता गले गले हरी बोलने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। होता गले गले हरी बोलने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन।
राधे राधे हो राधे 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 हम बोल राम राधे हम बोल राधे राधे हम बोल राधे बोल राम राधे हम बोल राम राधे हम बोल राधे राधे हम बोल राधे 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 गोकुल में राधे 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 गोकुल में राधे राधे आपल्या शेजारी जी महिला उभी आहे का तिचा हात धरायचा आणि सगळ्यांनी फुगड्या खेळायच्या सगळ्यांनी फुगड्या खेळायच्या धरा धरा पटपट सगळ्याजणी आनंद घ्यायचा आहे पाहिजे नाही आपल्या शेजारी उभी आहे घ्या उचलू नका घ्या घ्या जरा हात सगळ्यांनी हा जरा जागेवर उभी राधे 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 आनंद घ्या हा राधे 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 राधे